कसपटे कुटुंबियांना धमकावल्याचं प्रकरण, निलेश चव्हाण सरेंडर होणार तर निलेश चव्हाणचा भाऊ आणि वडिलांचा पोलिसांकडून चौकशी सुरू। वैष्णवी आत्महत्या प्रकरणी संबंधित संशयित आरोपी निलेश चव्हाणचा नवा व्हिडिओ समोर, कमरेवर बंदूक ठेवत नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल। गुन्हा दाखल असताना निलेश चव्हाणला शस्त्र परवाना कसा दिला? तत्कालीन अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकरांवर दबाव होता का? जालिंदर सुपेकरांवर कारवाई होणार का? सवाल उपस्थित। पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही हुंडाबळीची घटना, 37 वर्षीय विवाहितेची गळफास घेत आत्महत्या, सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप। सोलापुरात 9 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ, वडिलांनीच हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज। पुण्यातील खराडी परिसरात बोगस कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा, बोगस कॉल सेंटर प्रकरणी 6 तासांनंतर चौकशी संपली। पुण्यातील खराडी परिसरातील बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकलाय। डिजिटल अरेस्ट रॅकेटचा पर्दाफाश, अमेरिकेतील नागरिकांची आर्थिक फसवणूक करत लाखो रुपये उकळले। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ऍक्शन मोडवर, विकास कामं करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून 2 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची लगबग, सूत्रांची माहिती। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये 1,97,00,000ची रोकड जप्त, रक्कम हवालाची असल्याची पोलिसांची माहिती। लाडक्या बहिणींच्या मे महिन्याच्या अनुदानाची तरतूद, आदिवासी विकास विभागाचा निधी महिला व बाल विकास खात्याकडे वळवला, 335,70,00,000चा निधी वळती। आदिवासी विभागाच्या कुठल्याही योजना बंद पडणार नाही, महायुती सरकार आदिवासी समाजाच्या भक्कमपणे पाठीशी, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचं वक्तव्य। इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे संघाची धुरा, ऋषभ पंतकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी। 20 जून पासून 5 कसोटी सामन्यांची मालिका। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।